इथे काही अवशेष आहे का हे बघण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे तो चुकीचा आहे. पोलीस संरक्षण आहोत यासाठी प्रयत्न चालू आहे गावकऱ्यांचा. मुस्लिम आक्रमण व्हायची तेव्हा जाणून बुजून जी हिंदू मंदिरं होती त्यांना टार्गेट केलं जायचं. नमस्कार मंडळी, मी विकास आणि तुम्ही बघताय हक्क जनतेचा. आणि आज आपण आलेलो आहोत शहापूर तालुक्यातील पुणदे या गावामध्ये. अगदी मुंबईपासून हक्केच्या अंतरावर असलेला शहापूर तालुका आणि त्या शहापूर तालुक्यात आहे पुणदे गाव. आणि खूप वर्षापासून या गावाला एक देणगी लाभलेली आहे की ते एक पुरातन मंदिर आहे. म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की पांडवांनी 12 वर्ष वनवासात पांडव असताना त्यांनी अनेक ठिकाणी मंदिर बांधली. म्हणजे पूर्ण भारतवर्षामध्ये जवळजवळ पूर्ण अखंड भारतामध्ये मंदिरं बांधली. आणि तसंच मंदिर त्यांनी इथे सुद्धा बांधलेलं आहे. आपल्यासोबत 2 गावकरी सुद्धा आलेले आहेत आणि इकडे आहेत उत्तम कुडेकर. नमस्कार, मी ॲडव्होकेट उत्तम वसंत कुडेकर. ओके, आता काही दिवसापूर्वी इथे एक घटना घडली, म्हणजे की जेणेकरून इथे मंदिर काही अज्ञात व्यक्तींनी तो पाडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस कंप्लेंट असेल किंवा बऱ्याच पद्धतीने ॲक्शन घेण्याचा प्रयत्न केला. पण ही गोष्ट सोशल मीडिया थ्रू कशी पसरवता येईल किंवा पुरातत्व खात्याचं लक्ष कसं वेधता येईल यासाठी माझे मित्र विकास शेलवले, प्रथमेश पाटोळे आणि संदीप यांनी मिळून हा जो काय एक प्रयत्न करायला घेतलाय त्याचं मी अप्रिशिएशन करतोय. नमस्कार मंडळी, मी पुंदे गावातील ग्रामस्थ स्वामी कृष्ण निचिते तिथे आलेले तुमच्याबरोबर. मंदिराची माहिती थोडीफार आहे मला ती देण्यासाठी. हे पुरातन मंदिर आहे आणि इथे पांडवांनी असं म्हणजे आमच्या पिढ्यानपिढ्या माहीत झालेलं आहे की बाबा पांडवांनी ही मंदिर उभे केलेले. आणि इथे पुढेच मागच्या साईडला माऊली हा किल्ला आहे. तर माऊली किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं पण येतं आणि ते असायचं. आणि हे मंदिर म्हणजे अंबा भवानीचं आहे, सप्तशृंगी आणि तुळजाभवानी याचं मंदिर आहे. आणि इथे आता सध्या 2 कार्यक्रम चालू असतात, एक रामनवमीला आणि एक आपला नवरात्र उत्सव. हे 2 उत्सव इथे होतात. तरी आपली इथे पूर्ण माहिती आपली पुढे भेटेलच तुम्हाला. झाड पण जुनं आहे ना. हो, पांडवांनी लावलेले असं ते अख्ख्या काय द्यायची. तर मंडळी, हे झाड सुद्धा खूप वर्ष जुनं आहे. म्हणजे इथले गावकरी आहेत, यांचे जे पूर्वज आहेत तेव्हापासून ते बघत आलेले आहेत की हे झाड सुद्धा पांडवकालीन असावं. म्हणजे 3500 वर्षापूर्वीचं असावं, पांडवांनी लावलेलं झाड असावं. आणि इथल्या ज्या वास्तू आहेत या परिसरामध्ये आम्ही इथे आल्यानंतर प्रथम फिरलो तर इथे ज्या पुरातन वास्तू आहेत त्या इकडे तिकडे पडलेल्या आहेत. म्हणजे आजही त्या वास्तू आपल्याला बघायला मिळतात. इकडे माझ्या पाठीमागे तुम्ही जे मंदिर पाहताय ते मंदिर आजही आपल्याला थोडंफार सुस्थितीत पाहायला मिळत आहे. इकडे जो चौथरा आहे किंवा इथे पहिले सभामंडप असावा, अनेक खांबांचे अवशेष सुद्धा आजूबाजूला पडलेले आपल्याला इकडे आढळतात. आणि त्यांनी इकडे सांगितलं की डोंगरामध्ये सुद्धा आपल्याला एक चक्र बघायला मिळतंय. म्हणजे दगडाने बनवलेलं चक्र असं सुदर्शन चक्र इकडे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अनेक वर्ष इथे हे मंदिर आहे, हे अवशेष आहेत. तर खूप लोकांना इथला जो परिसर आहे, शहापूर तालुका असेल, ठाणे जिल्हा असेल, इथल्या परिसरातील लोकांना ही माहिती नव्हती. खूपच कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. बाजूलाच माहुली किल्लासुद्धा आहे. म्हणजे इकडनं पूर्वी वाटसुद्धा होती. इथे आल्यानंतर या लोकांनी मला सांगितलं की इथे माहुली किल्ल्याला जायलासुद्धा वाट होती. आणि ही जी पुरातन वास्तू आपल्याला दिसते, जे दगडांचं बांधकाम दिसतंय, त्याच्यावरून आपल्याला वाटतंय की खरंच हे 3 ते 3,500 वर्षापूर्वीचं असावं. तर या दादांनी मला सांगितलं सुद्धा की इकडनं जी वाट आहे, पूर्वी पहिले वाट होती ती इकडनं होती आणि माहुली किल्ल्यावर इकडनं जायचे.
आणि त्या बाजूला सुद्धा एक वाट आहे ना. हा, हे गावाकडे जाण्यासाठी आणि या मंदिरामध्ये कोणकोणत्या मूर्ती आहेत आता? आता इथे सप्तशृंगीची आपली वणीची सप्तशृंगी माता आहे आणि तुळजा भवानी आपली तुळजापूरची आहे. अशा 2 देवी आहेत आणि बऱ्याच वर्षापूर्वी एक शास्त्रज्ञ गव्हर्नमेंटकडून आले होते. हां. तर त्याने याचं परीक्षण केलं सगळं का कसं काय आहे ते. तर त्यांनी सांगितलं का हे शंकराचं मंदिर सुद्धा असू शकतं कारण त्याला गोमुख आहे. गोमुख आहे, बरोबर. हां, तो गोमुख फक्त शंकराच्या मंदिरात असतंय आणि पुरातन विभागाला ते कळवलं होतं. पण पुरातन विभागाने काय त्याची दखल घेतली नाही आहे. हम्म, हम्म. आणि हे आता कोणी मंदिर पाडण्याचा प्रयत्न करतंय, खरडा खोदतंय. पोलिसांची चौकशी केली हम्म, तर पोलीस बोलतात पाणी पडून असं होतं, पाणी पडून एवढं दगडी काय लांब जाणार नाही आहेत. बरोबर. हां, तर कुठेतरी शासनाचा याच्यावर दुर्लक्ष होतोय आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय. तर बघू शकता तुम्ही की एक सिमेंट वगैरे काढलेलं आहे, कोबा केलेला आहे ग्रामपंचायतने, तो काढून तो काढलेला आपल्याला पाडण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसतंय ते. आता हे जर समजा मंदिर पुन्हा जर असं आहे, पाणी पडला पुढच्या वर्षी तर हे मंदिर कोसळून जाईल. बरोबर बरोबर. मग हे पुरातन मग आपल्या ही वास्तू बघायला भेटणार नाही परत, त्याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही गव्हर्नमेंटने. तर हम्म. आता आपण बघतोय की आपल्या मंदिरांचं पावित्र्य आपणच जपलं पाहिजे. आपण वारंवार म्हणत असतो, पुरातत्व खात्याने किंवा गव्हर्नमेंटने याची दखल कुठेतरी घेतली पाहिजे. म्हणजे आपण जर बघितलं तर जो पंचनामा झाला याच्यामध्ये काय गोष्ट कळली की जास्त पाण्यामुळे का पावसामुळे हा खड्डा झाला असं. बरोबर. जर मोजला तर आपण 1.5 मीटरचा खड्डा येतो. हम्म, हम्म. हा असाच पावसाने नाही बनू शकत. नाही, बरोबर. जर त्याचे अवशेष जर बघितलं तर इकडनं माती किंवा काही ह्या गोष्टी आपल्याला वाहताना दिसल्या असत्या, पण तसं बरोबर. काहीच नाहीये. हा मंदिर काही समाजकंटकांनी हम्म, हम्म. मंदिर ढासळण्याचा प्रयत्न प्रयत्न केला. केलेला आहे. ते वेळीच थांबलं पाहिजे. त्यासाठी आपण पोलिसांची मदत घेतली आहे, त्यांनी पंचनामा केलं. बघूया आता पुढे काय ऍक्शन घेत आहेत. त्यांनी FIR अजून दर्ज केलेलं नाही. ते बोलतात पुरातन विभागाकडे आम्ही कळवतोय आणि ते आल्यानंतर मग पुढचा आम्ही आपला FIR दर्ज करू. अजून FIR सुद्धा त्यांनी दर्ज केलेलं नाही आहे पोलिसांनी पंचनामा करून. आणि प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न जवळजवळ होता, पण आता त्याला एकच पर्याय मीडियाद्वारे आम्हाला ते करावं लागतंय. ठीक आहे, तुमच्याद्वारे आता हे तर मंडळी, खरंच या पुणदे गावाला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि इथे आल्यानंतर मला खरंच अशा वास्तू काही बघायला मिळाल्या की इथे खूप मोठा, पूर्वी मंदिर खूप मोठा असावा आणि सभामंडपसुद्धा खूप मोठा असावा. तर मंडळी, आपण या चॅनलच्या माध्यमातून अनेक अशी ऐतिहासिक स्थळं असतात ती एक्सप्लोअर करत असतो आणि आज आपण हे जे ठिकाण आहे, ऐतिहासिक स्थळ आहे, ते एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं जे वास्तू आहे त्याची कुठेतरी पडझड झालेली आहे. त्याचं पुरातत्व खात्याने काहीतरी दखल घेतली पाहिजे आणि यांनी प्रयत्नसुद्धा केलेला आहे. अनेक अर्जसुद्धा केलेले आहेत ना तुम्ही? अर्ध शापूर पोलीस स्टेशनला एक खोदकामाचं केलेलं आहे हां. आणि मेल केला आहे. CM साहेबांना मेल केला आहे आणि कलेक्टरला मेल केला आहे, पुरातन विभागाला मेल केलेला आहे, शापूर तहसीलदारला मेल केलेला आहे. पण त्याच्यावर काहीच दखल घेतली गेली नाही. फक्त पोलीस पाठवून एक आम्हालाच उलट दाबण्याचा प्रयत्न झाला एक प्रकारे सांगायचं झालं तर, का हे कोसळलं आहे, पाण्यामुळं भूस्खलन झालं आहे असं ते सांगितलेली गोष्ट आहे. तर ते चुकीची गोष्ट आहे आणि कुठेतरी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे गोष्टीचा. आणि मंदिर हे फार पूर्वीचं आहे, म्हणजे भरपूर लोकांनी, मी काय आज आहे पण पूर्वी भरपूर लोकांनी प्रयत्न केले. पण आता म्हणजे SB कॉलेजचे आपल्या शापूरचे इथे कॅम्प लागायचे, भरपूर ते स्वच्छता पुस्तकं पण लिहिलेले आहेत त्याच्याबद्दल, पण अजूनपर्यंत काही शासनाने लक्ष दिलेलं नाही आहे इथे. आणि आता जर ह्या वर्षी जर काही झालं नाही तर पूर्ण मंदिर कोसळून जाईल. आता आम्ही हे मंदिर पण परत ते दगडी लावू शकत नाही. पोलीस म्हणतात का बाबा जर तुम्ही लावल्या तर केस होईल, तुम्ही करू नका ही गोष्ट. पुरातन विभागात जेव्हा माणसं येतील, पण त्यांची आम्ही 8 दिवस झाले वाट बघतोय, त्यांचा अजून टांग पत्ता इथे नाही. तर मंडळी, आपल्याला या वास्तू इथे आल्यानंतर ज्या बघायला मिळतात त्या कदाचित पुढच्या पिढीला बघायला मिळणार सुद्धा नाहीत. जर आपण आत्ताच वेळीच दखल घेतली नाही, पुरातत्व खात्याने वेळीच दखल जर घेतली नाही, तर आपल्याला कदाचित या वास्तू बघायला सुद्धा मिळणार नाही. आमच्या हक्क जनतेच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही एवढीच विनवणी करतो की याची कुठेतरी दखल घेतली जावी. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पुरातत्व खात्याकडे पोहोचेल. पुन्हा एकदा आपल्याला या मंदिराचं एक चांगलं बांधकाम बघायला मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. बरोबर. तर हे पूर्ण गावकऱ्यांची एकच म्हणणं आहे की एकच विनवणी आहे सरकारला सुद्धा की या मंदिराची दखल घेतली पाहिजे. तर आपण एक मुद्दा घेतला आहे की यामध्ये ही पुरातन वास्तू असताना सुद्धा इथे काही लोकांनी म्हणजे तिथे तोडण्याचा प्रयत्न केला आहे. जे उत्तमनी काही दिवसापूर्वी मला कंप्लेंटची नोंदसुद्धा पाठवली, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांची प्रोसेस काय केली. प्रोसेस म्हणजे जसे आमचे ग्रामस्थ दर्शनासाठी येतच असतात. ज्यावेळेस सकाळी आल्यानंतर त्यांना एवढा मोठा खड्डा दिसला, त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं आणि लगेचच त्याच दिवशी आपण पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली. जर या वास्तूबद्दल बघितलं तर माझे वडील असतील, आजोबा असतील, त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी ऐकत आलो आहे की ज्यावेळेस प्रभू श्रीराम वनवासात होते, 14 वर्षाचा वनवास होता, तर त्यांनी ह्याच वाटेने केलेला आणि तेव्हापासून ह्या मंदिरामध्ये मला वाटते की रामनवमी पण साजरी केली जाते. नवरात्र उत्सव तर असतोच, पण तिथनं रामनवमी पण चालू होती आपल्याकडे. ओके,
त्यानंतर हे जे अवशेषांबद्दल आपण बोललो तर इथनं अवशेष अक्षरशः पायथ्याशी, डोंगराच्या पायथ्याशी गावापर्यंत आहेत. ते आपण पुढं गाभाऱ्यामध्ये आपण जाऊयाच, पण त्याच्या अगोदर हे जे प्रकरण आपण डिस्कस करत होतो, चर्चेमध्ये आणलं, त्याच्यामध्ये जर शिलांचं जर बघितलं तर ते इतके डिटेलिंग आहेत की त्यातनं खरंच अर्थपूर्ण बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि जे मगाशी आपण म्हटलं की काही समाजकंटकांनी हे सगळं मंदिर पाडण्याचा किंवा हा जो प्रकार केला आहे, तर याचं एक उदाहरण मी दाखवतो की ह्या ज्या मूर्त्या आहेत तर ते आपण बघू शकता की अक्षरशः त्यांची तोडफोड पण झालेली आहे. तिथे एक नंदीचं अवशेष आहे की त्याचा पुढचा भागच म्हणजे अक्षरशः गायब आहे. तर मंदिरामध्ये आपण बघूया तर ही मेन प्रवेशद्वार होता मंदिराचा. त्याच्यामध्ये आपल्याला देवीच्या 2 मूर्त्या दिसतात. पहिली म्हणजे आई जगदंबेची आणि दुसरी सप्तशृंगी मातेची. तर मंडळी, आपण या संपूर्ण परिसराचा किंवा इथल्या वास्तूचा बारकाईने जर अभ्यास केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की इथं जे कोरीव काम आहे किंवा हे छोटे छोटे शिलालेख आहेत, नक्कीच हे पांडवांनी केलेलं बांधकाम आहे, यात तीळ मात्र शंका नाही आहे. पण पांडवांनी जी मंदिरं बांधली, म्हणजे जेव्हा 12 वर्ष पांडव वनवासात होते तेव्हा त्यांनी जी मंदिरं बांधली, ती मंदिरं कुठे कुठे कशासाठी बांधली? कारण अनेक ज्या मूर्त्या होत्या, अनेक ठिकाणी ते जात होते, वास्तव्यात जात होते. त्यांना अनेक डोंगराळ भागामध्ये, अनेक ठिकाणी जंगलामध्ये सुद्धा त्यांना मूर्त्या आढळून आल्या. आज आपण गडकिल्ल्यांवर जातो, तिथे सुद्धा आपण मूर्त्या बघतो, मोकळ्या मूर्त्या असतात, म्हणजे त्यांना छपरण असतात किंवा गाभारा नसतो मंदिरांना. तशाच प्रकारच्या मूर्त्या असाव्या तेव्हा. आणि मग पांडवांनी तिथे त्याच ठिकाणी मंदिरसुद्धा बांधलं. आणि म्हणून हा मुद्दा मला मांडावासा वाटला की हे सर्व गोष्टी आहेत, पांडवकालीन आहेत, पण ह्या मूर्त्या ज्या आहेत आतमधल्या, त्या मूर्त्या रामायण काळात सुद्धा जेव्हा प्रभू श्रीराम वनवासात होते तेव्हा सुद्धा ह्या वास्तव्यात होत्या आणि इथे दर्शन आणल्याचा उल्लेख आहे. म्हणजे आपण सप्तशृंगीला जातो, वणीला सप्तशृंगी मंदिर आहे, तिथे सुद्धा उल्लेख केलेला आहे की प्रभू श्रीराम वनवासात असताना तिथे सुद्धा दर्शनाला गेल्याचा उल्लेख केलेला आहे. तशाच प्रकारे इथे सुद्धा प्रभू श्रीराम वनवासात असताना दर्शनासाठी आले होते. आणि या गोष्टी इथे आल्यानंतरच आपल्याला लक्षात येतात. आपण या ठिकाणी जर आलात, या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला हे सर्व कळेलच, या गोष्टीबद्दल माहिती मिळेलच. पण आपण स्वतःहून जर इथे आलात तर आपल्या अजूनही लक्षात येईल की इथला इतिहास काय होता. पण विकास, आपण पाठीमागे जो डोंगर बघतोय तो माहुली किल्ला आहे, बरोबर. तर मग इथे शिवाजी महाराजांचं येणं जाणं किंवा काही प्रमाणात असू शकतो. आपण गावकऱ्यांच्याकडून माहिती घेतली तर म्हणजे इथे जर भवानी मातेचं जर मंदिर आहे आणि आजही त्या वाटा, पुरातन वाटा आहेत, त्या आजही यांना दिसतात. म्हणजे गावकऱ्यांना खूप वर्षापूर्वी दिसतात. आता गवत वगैरे आजूबाजूला वाढलेलं आहे, त्यामुळे आपल्याला कदाचित इकडे कळणार नाही, पण त्या वाटा आजही प्रचलित आहेत. तर तुम्ही आतमध्ये गाभारा बघू शकता की आतमध्ये जो बांधकाम केलेलं आहे, अनेक मंदिरांचं बांधकाम सेम केलेलं आहे. पांडवांनी जी मंदिरं बांधली त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी मंदिराचे जे कळस आहेत, ते कळसाचे सुद्धा अवशेष आपल्याला बाहेर बघायला मिळाले. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये हे जे नक्षीकाम केलेलं आहे, खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. तर आता आपण बघतोय की अनेक परदेशातून लोक सुद्धा या मंदिरांना भेट देण्यासाठी किंवा या हिस्टॉरिकल जे प्लेसेस आहेत ते एक्सप्लोअर करण्यासाठी परदेशातून सुद्धा लोक येत असतात. कारण भारतीय संस्कृती असेल किंवा इथला जो इतिहास असेल तो पूर्ण जगामध्ये प्रचलित आहे आणि याचा अभ्यास करण्यासाठी बाहेरून लोकसुद्धा येतात. आणि जी ठिकाणं माहीत आहेत लोकांना ती त्या ठिकाणी येत असतात. आणि हे जे ठिकाण आहे ते खूप लोकांना माहीत नाही. म्हणजे आम्ही या शहापूर तालुक्यात असं सुद्धा आम्हाला हे ठिकाण माहीत नव्हतं. पोलीस बंदोबस्ताचा पण आपण त्याच्यामध्ये उल्लेख केला होता. कारण की जर इथे आपण पोलीस बघितलं, प्रोटेक्शन सुद्धा हवं आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये जी काही मंदिरांची नासधूस केली जायची ती जाणून बुजून केली जायची. हा, पण आता आपण म्हणतोय की या मंदिराचा बराचसा अवशेष नैसर्गिकरित्या पण तो लुप्त होत चाललाय किंवा पण त्याच्यावर त्या पद्धतीने किंवा तो मानवाचा हस्तक्षेप करून आणि ते हे नको करायला, पाडायला नको किंवा नासधूस नको करायला, म्हणून पोलीस बंदोबस्तासाठी पण आपण अर्ज केला होता. नक्कीच पुरातत्व विभागाने या सर्व गोष्टीची दखल घेतली पाहिजे. नक्कीच दखल घेण्यासारखीच आहे आणि दखल घेण्यासारखंच हे ठिकाण आहे. आणि उत्तमने मगाशी जो मुद्दा मांडला की पूर्वी जी आक्रमणं व्हायची, मुस्लिम आक्रमणं व्हायची, तेव्हा जाणून बुजून जी हिंदू मंदिरं होती त्यांना टार्गेट केलं जायचं आणि तेव्हा ती मंदिरं पाडली जायची. पण इथे हा तसा मुद्दा आता राहिलेला नाही आहे. आता आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि अशा गोष्टी तर आता घडत नाही आहेत. तरीसुद्धा काही लोक, काही समाजकंटक जे आहेत, उत्तमने मगाशी सांगितलंच की ते जाणून बुजून या गोष्टी करतात. इथे जो खड्डा खोदला गेला आहे किंवा पाडण्याचा प्रयत्न केला गेला, म्हणजे इथे काही अवशेष आहे का हे बघण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे तो चुकीचा आहे. म्हणून संरक्षण हवं, पोलीस संरक्षण हवं, यासाठी प्रयत्न चालू आहे गावकऱ्यांचा.
आणि त्यांच्या या प्रयत्नांना नक्कीच यश मिळालं पाहिजे. आता पुरातन विभागाने पहिली गोष्ट इथे येऊन बघून ते आता खोदकाम झालं ते पंचनामा बघून करायला पाहिजे पोलिसांसोबत आणि त्याची तक्रार काय आहे त्याचा निष्कर्ष लावून पोलिसांना सांगायला पाहिजे काय का घडले कशासाठी घडलेले. आणि दुसरी गोष्ट का व हे मंदिराचं आहे ते आपण आता कसं आहे पुरातन असल्यामुळे आम्ही गावाला पण याची जीर्णोद्धार करू शकत नाही. कारण काय पुरातन ते हे मंदिर आहे त्याला आपण हात लावू शकत नाही. आता कोसळलं त्याला पण आपण हात लावू शकत नाहीये. तर त्याचा जीर्णोद्धार व्हावा आणि कायमस्वरूपी पोलिसांना आम्ही अर्जात नमूद पण केले कायमस्वरूपी तर बंदोबस्त द्या. कारण परत ह्या गोष्टी होऊन ते मंदिर कोसळायला कोणता प्रयत्न समाजकंटकांनी करू नये त्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त मागितला आहे. पण त्याचा अजून काही उत्तर आलेलं नाही आमच्याकडे. अशी घटना तर अजून एकदा झाली. मला वाटते की आपण बघतोय इथे पहिल्यांदा ग्रामस्थांकडून एक लोखंडी दरवाजा बसवण्यात आला होता. पण ह्याच सगळ्या गोष्टींमुळे जे मंदिर डासळलं किंवा प्रयत्न केला त्याच्यामुळे तो दरवाजा लागायचा पण बंद झाला. बरोबर. पूर्णतः लॉक होत नव्हतं त्यामुळे तो आपल्याला काढून टाकायला लागला. तर मंदिर पूर्णपणे ओपन आहे. ओके, तर अशा गोष्टी पुन्हा व्हायला नको म्हणून तो एक कायमस्वरूपी बंदोबस्त मिळाला पाहिजे अशी ग्रामस्थांकडून सगळ्यांची एक अपेक्षा आहे. नक्कीच. म्हणजे आता या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत आतापर्यंत हे मंदिर जे आहे त्या स्थितीमध्ये आहे त्याचं पुन्हा एकदा जीर्णोद्धार झाला पाहिजे. म्हणजे आपण पाहिलं की अनेक मंदिरांची जेव्हा पूर्वी आक्रमण व्हायची त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी ते मंदिरांचं जीर्णोद्धार केले. अनेक मंदिरांचे केले. म्हणजे आपण त्र्यंबकेश्वर मंदिर सुद्धा पाहतोय. अशाच प्रकारे या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार झाला पाहिजे असं सुद्धा इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि नक्कीच या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि आपल्यासोबत होते उत्तम कुडेकर, स्वामी निश्चित आहे, इकडे प्रथमेश पाटोळे. तर या सर्व टीमचा आमचा इथे येण्याचा हाच उद्देश होता की हा जो मंदिर आहे त्याचं पुन्हा एकदा जीर्णोद्धार झाला पाहिजे. पुरातत्व विभागाने याची दखल घेतली पाहिजे. हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून हा आमचा छोटासा प्रयत्न होता. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. आपलं महाराष्ट्र सरकार पुरातत्व खातं केव्हा लक्ष देईल कधी हे करेल काय माहिती नाही. पण इथे येऊन माझे मित्र विकास शेलवले, प्रथमेश आणि संदीप यांनी येऊन जे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न केलाय त्यासाठी आम्ही पुंडेकर ग्रामस्थ मंडळ यांच्याकडनं एक छोटीशी भेट त्यांना देतोय. बोला प्रभू श्रीराम की जय.